नमस्कार मंडळी. बरेच दिवस झालं धैर्यशील सरांनी सुरू केलेल्या ऑनलाईन डिजिटल कोचिंग क्लासबद्दल मी ऐकून होतो. परंतु आज निपाणीकर सरांच्यामुळं आज ह्या स्टुडिओला भेट देण्याचा योग आला आणि खरोखर इथं आल्यानंतर हे सगळा सेटअप सरांचा पाहून फार आनंद झाला आणि मला खरोखर सरांना धन्यवाद देऊ इच्छितात की आज तासगावसारख्या एका ग्रामीण भागामध्ये आणि तासगावसारख्या एका छोट्या शहरामध्ये त्यांनी इतकं चांगलं अत्याधुनिक सिस्टीमनं एक एज्युकेशन पद्धत आणि एक एज्युकेशन सिस्टीम आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत, नवे प्रयत्न केलेला आहे. आज आपण मंडळी टेक्नॉलॉजीचा वापर बऱ्याच ठिकाणी करतो, म्हणजे आपण फार अपग्रेड करत आलो. आपण स्वतःला किचनपासून ते आपल्या दैनंदिन वस्तूमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी टेक्नॉलॉजी आपण अपग्रेड करत गेलो. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की एज्युकेशन फील्डमध्ये मात्र त्या पद्धतीने टेक्नॉलॉजी आपण अपग्रेड केलेली नाही आहे. आपण नुसतं म्हणतो की आजचं एज्युकेशन हे एज्युटेनमेंट झालं पाहिजे आहे, पण त्याच्यावरती कार्यवाही होत नाही आहे, तेवढा खर्च केला जात नाही आहे. तर खरोखर कौतुक आहे धैर्यशील सरांचं की त्यांनी हा एवढा सगळा खर्च करून ही गोष्ट साध्य केलेली आहे. आणि खरोखर जे एज्युकेशन रटाळा जे असतात, तर इंग्लिशच्या बाबतीत जर मी म्हणायचं झालं तर आपल्या मराठीमध्ये असं म्हणतात की इंग्रजी भाषा शिकणं म्हणजे वाघिणीचं दूध काढण्यासारखं आहे. परंतु धैर्यशील सरांनी ह्याच इंग्रजी ह्या सब्जेक्टवरती आणि सब्जेक्टवरती नाही तर ह्याला सब्जेक्ट म्हणून बघता एक भाषा म्हणून बघितलं पाहिजे असं त्यांचंच म्हणणं आहे. तर ह्या भाषेवरती त्यांनी फार R&D केलेले आहे. मला आता ते शब्दात त्यांच्या सांगता येणार नाही आहे, पण एक R&D करून त्यांनी स्वतःची एक सिस्टीम उभा केलेली आहे आणि त्या सिस्टीमला त्यांनी ह्या अत्याधुनिक स्टुडिओची जोड दिलेली आहे, ह्या टेक्नॉलॉजीची जोड दिलेली आहे. आणि ह्या टेक्नॉलॉजीच्या जोडीमुळं हे जे आपण म्हणतो की इंग्रजी शिकणं हे वाघिणीचं दूध काढण्यासारखं आहे, तर धैर्यशील सरांनी ते आता वाघिणीचं दूध हे शेळीचं दूध काढण्या इतकं सोपं करून ठेवलेलं आहे. फक्त आता गरज आहे ती आपण ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून घेण्याची, ह्याचा फायदा करून घेण्याची. तर माझे आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट असेल, विनंती असेल की आपण ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून किंवा ह्या सिस्टीमचा सरांचे जे काही ॲप्स आहेत किंवा त्यांचे कोर्सेस आहेत त्यांचं सबस्क्रिप्शन घेऊन तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये आणि तुमच्या करिअरमध्ये वापर करून घ्यावा. तर मी पुन्हा एकदा धैर्यशील सरांना शुभेच्छा देतो, त्यांचं कौतुक करतो आणि त्यांच्याबरोबरच त्यांचे वडील आणि आपल्या सगळ्यांना परिचित असणारे सुभाष सर यांनी सुद्धा त्यांना सपोर्ट देऊन हे करण्यासाठी प्रवृत्त केलं किंवा त्यांना सहकार्य केलं. तर त्याबद्दल मी सरांचंही कौतुक करतो, त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.